महायुतीचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे। आता क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय आणि जे खातेवाटप जाहीर होतंय त्यानुसार आता हे बघावं लागेल की कोणाला कोणतं खातं मिळतंय। मोठी बातमी, नगर विकास खातं जे आहे ते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याचं कळतंय। त्याचबरोबर अर्थ खातं जे होतं, अर्थ नियोजन हे खातं जे आहे अपेक्षेप्रमाणे अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेलं। म्हणजे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या हे आता अजितदादांच्या हातात असणार आहेत। तर महसूल खातं, महत्त्वाची बातमी, गेल्या वेळी महसूल खातं जे होतं ते राधाकृष्ण विखे पाटलांकडे होतं, पण यंदा मात्र ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जी चर्चा होती त्यानुसार त्यांनी गृह खातं जे त्यांच्याकडे ठेवलं। तर त्याचबरोबर वॉटर रिसोर्सेस, गोदावरी अँड कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे जे खातं आहे ते आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असणार आहे। तर अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपांवर आपल्या बरोबर। तुषार, कोणाकोणाला कोणती खाती? विशाल, सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता। खाते वाटप कधी लक्ष लागलं होतं। केलेला आहे। सर्वात महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आपल्याला राहताना पाहायला मिळणार आहे। तर एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्याला ईडी आणि पब्लिक हे दोन आपल्याला खाते राहताना पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर अजित पवार यांच्याकडे अर्थात आपल्याला अर्थ खातं राहताना पाहायला मिळणार आहे। अर्थ मिळाले आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे महसूल खातं कोणाकडे जाईल याकडे सर्व राज्याचं लक्ष। देवेंद्र फडणवीस सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांना आपल्याला महसूल हे खातं मिळताना पाहायला मिळतंय। मात्र यापूर्वीच्या काळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जे महसूल खातं होतं, मात्र आता राधाकृष्ण विखे पाटील यांना आपल्याला जलसंपदा हे खातं मिळताना पाहायला मिळणार आहे। हसन मुश्रीफ यांच्याकडे मागच्या काळामध्ये जे मेडिकल एज्युकेशन खातं होतं तेच खातं आपल्याला पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांना देण्यात आलेलं आहे। मात्र काही खाती काही मंत्र्यांची आपल्याला रिपीट होताना पाहायला मिळतात। यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागील सरकारच्या काळामध्ये जे हायर एज्युकेशन खातं होतं ते खातं त्यांना पुन्हा एकदा मिळताना पाहायला मिळते। सर्वात अनुभवी मंत्री म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे अर्थात गणेश नाईक यांना वन हे खातं मिळताना पाहायला मिळते। कारण की सुधीर मुनगंटीवार यांचा पत्ता कापल्यानंतर त्यांच्या ऐवजी गणेश नाईक यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली होती आणि गणेश नाईक यांना आपल्याला वन हे खातं मिळताना पाहायला मिळतंय। कारण की यंदाचं आपण खाते वाटप पाहिलं असेल तर या खाते वाटपामध्ये सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक हा समतोल राखताना पाहायला मिळतात। प्रामुख्याने भाजपा महिलांमध्ये पंकजा मुंडे यांना आपण जर पाहिलं असेल तर आपल्याला पर्यावरण हे खातं मिळताना पाहायला मिळतंय। कारण की पंकजा मुंडे आपल्याला मराठवाड्यातून नेतृत्व करताना पाहायला मिळतात। अतुल सावे यांना मागच्या काळातलं जे ओबीसी वेलफेअर डेअरीचं जे खातं होतं ते खातं पुन्हा एकदा त्यांना मिळालेलं आहे। मात्र अशोक उईके यांना आपल्याला आदिवासी खातं मिळताना पाहायला मिळतंय। कारण की आदिवासी मंत्री म्हणून विजयकुमार गावित यांचा पत्ता कापण्यात आल्यानंतर अशोक उईके यांना संधी देण्यात आली होती। त्यामुळे आता अशोक उईके यांची आपल्याला प्रामुख्याने आदिवासी मंत्री म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। शंभूराज देसाई जे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे सहकारी होते, असे शंभूराज देसाईंना आपल्याला पाहता असेल तर पर्यटन हे खातं मिळताना पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे आशिष शेलार यांना आपल्याला प्रामुख्याने कल्चर अफेअर्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे महत्वपूर्ण खातं मिळताना पाहायला मिळतंय। विशाल, प्रामुख्याने या खाते वाटपामध्ये अनेक महत्वपूर्ण बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। जयकुमार गोरे यांना ग्रामविकास, जे राज्यातलं सर्वात महत्वपूर्ण असं जे खातं आहे ते ग्रामविकास हे जयकुमार गोरे यांना देण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे नरहरी झिरवळ जे आपल्याला या राष्ट्रवादीचे मंत्री म्हणून आपल्या ज्यांची निवड झाली त्या नरहरी झिरवळ यांना आपल्याला अन्न व औषध पुरवठा हे मंत्रिपद मिळताना पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे संजय
सावकारे यांना आपल्याला टेक्स्टाईल मिनिस्ट्री मिळताना पाहायला मिळते. राज्यातलं सर्वात महत्वपूर्ण जे परिवहन खातं ज्यांना ओळखलं जातं ते परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांची निवड होताना पाहायला मिळते. प्रताप सरनाईकांना आता आपल्याला महत्व